नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय भूगोल यामधील पाठ क्रमांक 9 कृषी या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। बघूया पहिला प्रश्न। खालील विधानांसाठी योग्य पर्याय निवडा। पहिलं, या शेती प्रकारात पीक बदल केला जातो। यामध्ये 4 पर्याय दिलेले आहे। त्याचं योग्य उत्तर आहे सखोल शेती। म्हणजे सखोल शेती या शेती प्रकारात पीक बदल केला जातो। दुसरं बघणार आहोत, शेतीसाठी खालीलपैकी योग्य पर्याय द्या। बघा आता या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहे। त्यातील योग्य पर्याय आहे प्राणी, अवजारे, यंत्र व मनुष्यबळाचा वापर। तिसरं बघणार आहोत, भारतात शेतीचा विकास झाला आहे कारण या ठिकाणी सुद्धा 4 पर्याय दिलेले आहेत। त्यातील योग्य पर्याय आहे भारतात हवामान, मृदा, पाणी इत्यादी अनुकूल घटकांची उपलब्धता आहे। पुढचं बघणार आहोत, चौथं, भारतात शेतीमध्ये आधुनिक पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे कारण या ठिकाणी सुद्धा 4 पर्याय दिलेले आहे। त्यातील योग्य पर्याय आहे लोकसंख्या वाढ व शेतीवर आधारित उद्योग आहेत। पुढचं बघणार आहोत, प्रश्न क्रमांक 2 खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। पहिलं, शेतीसाठी जलसिंचनाचे महत्त्व विशद करा। याचे उत्तर आहे या प्रकारे। भारतातील पाऊस हा हंगामी व अनियमित स्वरूपाचा आहे। शेतीस वर्षभर नियमितपणे पाणी पुरवठा होणे आवश्यक असते। दुसरं, पिकांची पाण्याची गरज जेव्हा पावसाच्या पाण्यावर भागवली जात नाही तेव्हा कृत्रिमरित्या पाणी पुरवठा केला जातो। यालाच जलसिंचन म्हणतात। पुढचा पॉइंट बघणार आहोत, पावसाचे पाणी विहिरी किंवा कूपनलिका खोदून मिळवले जाते। काही ठिकाणी तळी किंवा शेततळी खोदून पावसाचे पाणी साठवले जाते। पुढचं, विहिरीतील, हौदांतील, तळ्यांतील पाणी मोटेच्या किंवा पंपाच्या सहाय्याने शेतीस पुरवले जाते। आणि 5वा पॉइंट आहे, काही ठिकाणी जलसिंचनासाठी तुषार सिंचन, ठिबक सिंचन इत्यादी तंत्रांचा वापर केला जातो। पुढचा प्रश्न बघणार आहोत। दुसरा प्रश्न आहे, जलसिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही 2 पद्धतींची तुलनात्मक माहिती द्या। आता या ठिकाणी विहीर सिंचन आणि कालवे सिंचन यांची आपल्याला तुलनात्मक माहिती द्यायची आहे। बघा आता या ठिकाणी विहीर सिंचनमध्ये जमिनीत मुरलेले पाणी विहीर किंवा कूपनलिका खोदून मिळवले जाते व या पाण्याद्वारे जलसिंचन केले जाते। कालवे सिंचनमध्ये पहिला पॉइंट आहे, नद्यांवर धरणे बांधून त्यात पावसाचे पाणी साठवून त्यातील पाण्याचे कालव्यांद्वारे जलसिंचन केले जाते। विहीर सिंचनमध्ये विहीर खणण्यासाठी लहान क्षेत्र पुरेसे ठरते आणि कालवे सिंचनमध्ये धरणे बांधण्यासाठी मोठ्या क्षेत्राची आवश्यकता असते। तिसरा पॉइंट आहे, विहीर सिंचन हा स्रोत व्यक्तिगत स्वरूपाचा असतो तर कालवे सिंचन हा स्रोत सार्वजनिक स्वरूपाचा असतो। सार्वत्रिक स्वरूपाचा असतो। पुढचा पॉइंट आहे, विहीर सिंचन ही कमी खर्चिक पद्धत आहे तर कालवे सिंचन ही जास्त खर्चिक पद्धती आहे। अशा प्रकारे या ठिकाणी विहीर सिंचन व कालवे सिंचन यांची आपण तुलनात्मक माहिती लिहिलेली आहे। पुढचा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न आहे, शेतीचे प्रमुख प्रकार सांगा आणि सखोल व विस्तृत धान्य शेतीची माहिती लिहा। निर्वाह शेती व व्यापारी शेती हे शेतीचे प्रमुख 2 प्रकार आहेत। सखोल शेती कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा शेती प्रकार म्हणजे सखोल शेती होय। सखोल शेतीची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत। बघा या प्रकारे त्याची वैशिष्ट्ये आहेत। सखोल शेती हा निर्वाह शेतीचा उपप्रकार आहे। दुसरं,
जास्त लोकसंख्येमुळे किंवा जमिनीचे क्षेत्र मुळातच कमी असल्यामुळे दरडोई शेतजमिनीचे प्रमाण कमी असते. विकसनशील प्रदेशात शेतीचा हा प्रकार आढळतो. तिसरं, सखोल शेतीपासून मिळणारे बहुतेक उत्पन्न कुटुंबाची अन्नधान्यांची गरज भागवण्यास पुरेल इतके असते. चौथं, या प्रकारातील शेतकरी व त्यांचे कुटुंब पूर्णपणे शेतीवर अवलंबून असल्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती बेताची असते. पाचवा पॉइंट आहे, या प्रकारच्या शेतीमध्ये प्राणीज ऊर्जेचा वापर जास्त होतो. सहावा पॉइंट, या प्रकारच्या शेतीमध्ये अन्नधान्यासोबतच भाजीपालाही पिकवला जातो. आता विस्तृत शेतीची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. बघा, विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा उपप्रकार आहे. दुसरं, समशीतोष्ण गवताळ प्रदेशात विस्तृत शेती केली जाते. तिसरं, विस्तृत शेतीतील शेताचे क्षेत्र 200 हेक्टर किंवा अधिक असते. पुढचा पॉइंट बघणार आहोत. तिसरा पॉइंट आहे, मोठे शेती क्षेत्र व विरळ लोकसंख्या यांमुळे ही शेती प्रामुख्याने अत्याधुनिक यंत्राच्या सहाय्याने केली जाते. एक पीक पद्धत हे या शेतीचे ठळक वैशिष्ट्य आहे. पाचवं, यंत्रे, खते, कीटकनाशके यांची खरेदी तसेच गोदामांचा खर्च, वाहतूक खर्च यांसाठी विस्तृत शेतीत मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतवणूक करावी लागते. सहावं, अवर्षण, कीटकांचा प्रादुर्भाव, बाजारभावातील चढउतार या विस्तृत शेतीशी संबंधित समस्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये लिहा. त्याचं स्वरूप या प्रकारे असतं. बघा, मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. पहिलं स्वरूप बघणार आहोत. मळ्याची शेती हा व्यापारी शेतीचा उपप्रकार आहे. या शेतीतील शेतीचे क्षेत्र 40 हेक्टरपेक्षा जास्त व 200 हेक्टरपेक्षा कमी इतके असते. या शेतीचे क्षेत्र डोंगर उतारावर असते. त्यामुळे या शेतीत यंत्राचा वापर फारसा करता येत नाही. म्हणूनच या शेतीत स्थानिक मनुष्यबळाचे महत्त्व अधिक असते किंवा अधिक आहे. पुढचा पॉइंट बघणार आहोत. उत्पादित होणारी पिके. एक पीक पद्धत हे या शेतीचे ठळक वैशिष्ट्य आहे. या प्रकारच्या शेतीमध्ये अन्नधान्याचे उत्पादन होत नाही. केवळ व्यापारी पिकांचेच उत्पादन घेतले जाते. उदाहरणार्थ रबर, कॉफी, नारळ, कोको, मसाल्याचे पदार्थ इत्यादी. पुढचा पॉइंट बघणार आहोत. शेती प्रकाराची सुरुवात व विस्तार. मळ्याच्या शेतीची सुरुवात वसाहत काळात झाली. त्याच काळात या शेतीचा विस्तार देखील झाला. ही शेती प्रामुख्याने उष्णकटिबंधात केली जाते. या प्रकारची शेती भारतासह दक्षिण आशियातील देश, आफ्रिका, दक्षिण व मध्य अमेरिका इत्यादी प्रदेशात केली जाते. चौथा पॉइंट आहे उपप्रकार. मळ्याच्या शेतीचे फलोद्यान व फुलशेती असे उपप्रकार पडतात. फलोद्यान शेतीत विविध देशी विदेशी फळांचे उत्पादन घेतले जाते. फुल शेतीत विविध फुलांचे उत्पादन घेतले जाते. पाचवा पॉइंट आहे गुंतवणूक. दीर्घकालिक पिके, शास्त्रशुद्ध पद्धतींचा अवलंब, निर्यातक्षम उत्पादने, शेतीमालावरील प्रक्रिया इत्यादी बाबींमुळे मळ्याच्या शेतीसाठी मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागते. आणि सहावा पॉइंट आहे समस्या. हवामानातील अनियमितता, मनुष्यबळाचा तुटवडा, पर्यावरणाचा ऱ्हास, आर्थिक व व्यवस्थापन समस्या या मळ्याच्या शेतीशी संबंधित समस्या आहेत.
प्रश्न क्रमांक 5. तुमच्या जवळच्या भागात कोणकोणती पिके होतात त्याची भौगोलिक कारणे कोणती? या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे. आमच्या जवळच्या भागात कापूस, सोयाबीन, उडीद, तूर, मूग इत्यादी पिके होतात. काळी कसदार जमीन, उष्ण व कोरडे हवामान, मध्यम स्वरूपाचा पाऊस या सर्व कारणांमुळे आमच्या भागात ही पिके होतात. प्रश्न क्रमांक 6. भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी असण्याचे कारण काय? बारमाही शेती करण्यात कोणत्या अडचणी आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे. भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी असण्याचे कारण. भारतातील बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. भारतात केवळ जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीत पाऊस पडतो. पावसाच्या प्रमाणात व सातत्यात अनियमितता दिसून येते. त्यामुळे भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी आहे. आता बारमाही शेती करण्यात येणाऱ्या अडचणी या प्रकारच्या आहेत. बघा, पहिलं, वर्षभर नियमित पाण्याचा पुरवठा उपलब्ध नसणे. दुसरं, पावसाच्या प्रमाणात व सातत्यात अनियमितता असणे. आणि तिसरं, हवामानात अनियमितता असणे. अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक 9 कृषी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.